तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा स्वतःसाठी विवाह संकेतस्थळावर पोलीस उपनिरीक्षक नवरा शोधताय? मग एक मिनिट थांबा. कारण खाकी वर्दीतला हा सिंगम खरा पोलीस नाही, तर एक महाभयंकर ठग असू शकतो. रत्नागिरीच्या एका माणसाने PSI बनून जो खेळ खेळलाय तो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा माणूस फक्त महिलांनाच नाही तर 100 पेक्षा जास्त बेरोजगार तरुणांनाही फसवून बसलाय. कोण आहे हा खाकी नटवरलाल आणि त्याने हे एवढं मोठं रॅकेट कसं चालवलं? चला याचा पर्दाफाश करूया. नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज. या माणसाचं नाव आहे वैभव नरकर, मूळचा रत्नागिरीचा. याचं प्रोफाईल बघाल तर कोणीही फसेल. विवाह संकेतस्थळावर आणि सोशल मीडियावर पोलीस गणवेशातले रुबाबदार फोटो, स्वतःला PSI म्हणून भासवायचा. पण या वर्दी मागे एक असा गुन्हेगार लपला होता जो एकच वेळी आर्थिक, मानसिक आणि लैंगिक फसवणूक करत होता. याचा पहिला डाव होत्या महिला. चेंबूरच्या एका 33 वर्षीय महिलेला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. कोर्ट मॅरेज करू असं खोटं वचन दिलं आणि याच बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पण हा नराधम इथेच थांबला नाही. त्याने त्या बिचाऱ्या महिलेकडून एक स्कूटर, तब्बल 2.5 लाखांच्या सोन्याचे दागिने आणि 30,000 रुपये उकळले. आधी अब्रू लुटली आणि मग तिजोरी. हा काही एकच गुन्हा नव्हता. सोलापूरच्या एका महिलेलाही त्याने लग्नाचं आमिष दाखवलं. नातेवाईकाचा अपघात झाला असं खोटं सांगून तिच्याकडून 53,000 रुपये घेतले. नंतर त्या महिलेला समजलं की हा महाशय आधीच विवाहित आहे. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कुणी मॅट्रिमोनियल साईटवर अशा प्रोफाईल पाहिल्या आहेत का? फक्त गणवेश किंवा सरकारी नोकरी बघून विश्वास ठेवणं किती महागात पडू शकतं हे या घटनेवरून दिसतंय. ऑनलाईन जोडीदार शोधताना तुम्ही काय काळजी घेता? तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. इतरांनाही मदत होईल. पण थांबा, ही कहाणी इथेच संपत नाही. हा वैभव नरकर फक्त बायकांना फसवणारा लव्हर बॉय ठग नव्हता. तो त्याहून मोठा खिलाडी होता. स्वतःला मंत्रालयाच्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा सहाय्यक भासवून त्याने 100हून अधिक बेरोजगार तरुणांना गंडवलं. त्यांना पोलीस किंवा सरकारी नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं आणि लाखो रुपये उकळले. त्याचं धाडस बघा. त्याने काही तरुणांना चक्क पोलीस गणवेश शिवून घ्यायला लावले. विचार करा, नोकरी मिळायच्या आधीच गणवेश. तरुणांच्या भावनेशी आणि बेरोजगारीशी यापेक्षा मोठा खेळ काय असू शकतो? आणि या सगळ्यांवर कळस म्हणजे या वैभव नरकरला रत्नागिरी पोलिसांनी आधीही फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. पण हा जामिनीवर सुटला आणि एरे माझ्या मागल्या म्हणत त्याने पुन्हा फसवणुकीचा धंदा सुरू केला. पोलीस त्याला सराईत फसवणूक करणारा म्हणत आहेत. अनेक पीडितांनी, विशेषतः महिलांनी आणि तरुणांनी लाज आणि सामाजिक अपमानाच्या भीतीने तक्रारच दाखल केली नाही. आणि हेच अशा ठगांचं सर्वात मोठं शस्त्र आहे. तुमची लाज या गुन्हेगाराला कायद्याचा खरा दणका कधी बसणार? आणि जोपर्यंत समाजातल्या लाजेच्या भिंती तुटत नाही तोपर्यंत असे नरकर राहतील. यावर विचार करा आणि तुमचे मत आम्हाला कळवा. कारण हा धोका तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचलाय. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि बोलेमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.